गुड मॉर्निंग. कसे आहात? तर मी आणि नीलू आम्ही दोघेजण निघालेलो होतो आज पायी पार्सल आणण्यासाठी. पार्सलवाल्या दादांच्या गाडीतलं पेट्रोल संपलं. ते म्हटले तुम्हीच बाहेर येऊन पार्सल रिसीव्ह कराल का? मी म्हटलं चालेल, काही हरकत नाही. मग मी आणि नील दोघी जाऊन पार्सल घेऊन आलो. आणि म्हणून बघा, हे पार्सलचे कसे चितडे पातळे केलेले आहेत. असं पार्सल तिने ओपन केलं की विचारायलाच नको. आणि ह्या पार्सलमध्ये काय आहे माहीत आहे का? तर ह्या पार्सलमध्ये आम्ही मागवलेलं होतं डिस्को लाईट. खरं तर हा ना गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आधीच बुक केलेला होता, पण तो यायला जरासा उशीर झाला. आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता उशिराने का होईना, एकदाचा आला आहे ना, म्हणून मग मनूला म्हटलं बघ रे बाबा कसा आला आहे. तर असा छानसा मस्त डिस्को लाईट आलेला आहे, खूप छान आहे बरं का हा. आणि मग त्यानंतर काय, हा लाईट आम्ही असा लावून बघितला. आणि मग मुलांचं काय मज्जा, असं कलर वगैरे खेळायला लागले सगळे. तर असं नाही का, कोण रेड कलरला पकडतं आहे का, कोण ब्ल्यू कलरला, असं सगळं चाललेलं होतं. आणि मनू इथे मस्तपैकी नाचायला लागली. दिदू, मनू, नील, परी सगळेच. आणि मग काय, घरातली कामं आवरली. आणि आज गणपती बाप्पासाठी मेनू काय होता, तर तो मेंदूवडा. आणि हा मेंदूवडा कोणी बनवला माहिती का? माझ्या दिदू बाळाने. आणि बघता बघता ही लेक इतकी मोठी व्हायला लागलेली आहे की विचारायलाच नको. तिला इतकी स्वयंपाकाची आवड आहे ना की खूपच मनापासून सगळं काही छान करते. मला असं वाटलं की मेंदूवडे नीट बनतील की नाही हिच्या हाताने, पण इतकी छान आणि व्यवस्थित बनवायला लागली. म्हटली की मम्मी मी एक ट्राय करते. आणि एक म्हणता म्हणता सगळे मेंदूवडे तिनेच बनवले. त्यानंतर मी म्हटलं अगं मी कपड्यांच्या घड्या करते, साडीच्या घड्या. तर मला म्हटले अगं तुझ्यापेक्षा मी छान करून दाखवते. आणि हे बघा, अशी मस्तपैकी छोटीशी छान आणि अगदी प्रेस केलेल्यासारखी घडी केली. तिला मी म्हटलं बाई तुझ्याकडे बराच वेळ आहे, माझ्याकडे अजिबात वेळ नाही. म्हणून मी अशी पटकन घडी केली. आणि हे बघा, माझ्या आधी तिचीच घडी पूर्ण झाली.